भारतीय क्रिकेटला ज्यांनी समृद्ध केलं अशी सर्व मंडळी आहेत. पहिले तर मी मेन्शन करीन मंचावरचे सुनील गावस्करजी. खऱ्या अर्थानं एक अतिशय आयकॉनिक प्लेयर. मगाशी जसा उल्लेख झाला की त्यांच्यापेक्षा कितीतरी फूट उंच असे वेस्ट इंडिजचे प्लेयर आणि त्या काळची त्यांची जी काही बॉलिंग असायची आणि आपल्याला पिचवर ती अशी गोल टोपी घातलेले सुनील गावस्करजी केअरलेसली, मी तुम्हाला गिनतच नाही, अशा प्रकारचा अप्रोच घेऊन त्या ठिकाणी फिअरलेसली विदाऊट हेल्मेट खेळताना दिसायचे. देअर वॉज नो हेल्मेट. आणि दिसताना जरी केअरलेस दिसत असले तरी टेक्निकली द बेस्ट गेम हा आपल्याला पाहायला मिळायचा. आणि अशा अनेक गोलंदाजांना ज्यांनी बाउंड्रीज दाखवल्या असे सुनीलजी या ठिकाणी आहेत. और फर्स्ट आयकॉन ज्याला आपण म्हणजे आमच्या पिढीने पाहिलेला असं म्हणू शकतो. दिलीप वेंगसरकरजी, ज्याचा उल्लेख आशिषजींनी केला. वन डाऊन आल्यानंतर कितीही वाईट परिस्थिती असली तरी ती परिस्थिती सावरणारे दिलीपजी हे या ठिकाणी आहेत. आणि आज ज्यांना आपण सेलिब्रेट केलेलं आहे एकनाथ सोलकरजी, म्हणजे मी तर असं म्हणेन की त्या काळामध्ये जर मल्टी कॅमेरा सेटअप असता आजच्यासारखा तर कदाचित जॉन्टी रोड्सही म्हणाले असते की माझ्यापेक्षा बेस्ट फिल्डर जर कोणी असेल तर तो एकनाथ सोलकर आहे. फिअरलेसली जी फिल्डिंग त्यांनी केलेली आहे आणि सगळंच म्हणजे त्यांचं एकूणच जे व्यक्तिमत्व होतं ते ॲब्सोल्यूट फिअरलेस अशा प्रकारचं. आणि भारतीय क्रिकेटला एक वेगळी उंची देण्याचं काम त्यांनी केलं. तसंच दिलीप सरदेसाईजी, मगाशी उल्लेख झाला, विजय मर्चंट यांनी म्हटलं होतं की इज द रिनासन्स ऑफ इंडियन क्रिकेट. आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन त्या ठिकाणी मॅचेस जिंकायच्या, सिरीज जिंकायची, ज्या गोष्टी अशक्य वाटायच्या त्या गोष्टी करण्यामध्ये वेस्ट इंडिजमध्ये, इंग्लंडमध्ये त्यांचा जो सहभाग होता, विशेषतः 642 रन्स विथ एन ॲव्हरेज ऑफ 80, 3 सेंचुरीज, त्यातली एक डबल सेंचुरी, एक प्रकारे झंझावात ज्याला आपण म्हणू शकतो अशा प्रकारचा झंझावात हा त्यांच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि निश्चितच मला असं वाटतं की त्यांच्यासारख्या भारतीय क्रिकेटला एक नवीन चेहरा देणारे असे खेळाडू, त्या खेळाडूचं नाव आज आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट. आणि ही सगळी मंडळी मुंबई क्रिकेट असोसिएशनची, वानखेडेशी संबंधित असली तरी देखील जगामध्ये त्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. जगामध्ये आपल्याला एक स्थान त्यांनी मिळवून दिलेलं आहे. आणि म्हणून खूप त्या गोष्टीचाही आनंद आहे. डायना ॲडलजी खरं म्हणजे त्या किती वर्सेटाईल आहेत बघा. त्या आपल्या बाल्यकाळामध्ये किंवा युवावस्थेत सुरुवातीला बास्केटबॉल आणि टेबल टेनिस दोन्हीच्या नॅशनल खेळल्या आणि त्यानंतर क्रिकेटकडे आल्या. आणि क्रिकेटमध्ये आल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी विमेन्स क्रिकेटला त्या ठिकाणी शेप दिला, मला असं वाटतं की कदाचित त्यांचा विकेट्सचा रेकॉर्ड तर आहेच, पण सर्वात जास्त बॉल टाकल्याचा रेकॉर्ड देखील, सर्वात जास्त ओव्हर्स आणि सर्वात जास्त बॉल टाकल्याचा रेकॉर्ड देखील त्यांचा आहे. आणि आज खरं म्हणजे जसं मगाशी त्यांनी सांगितलं की हळूहळू विमेन्स क्रिकेट इव्हॉल्व झालं. आता तर श्री जय शहा यांनी त्यातही जी काही थोडासा एक भेद होता मेन्स आणि विमेन्स क्रिकेटमध्ये, तोही त्यांनी पूर्णपणे आता दूर केला. आणि मला असं वाटतं की आज विमेन्स क्रिकेटमध्ये आपली टीम ज्या प्रकारे खेळते आहे, आपण बघतोय की म्हणजे सगळे आयकॉनिक प्लेयर्स आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि मेन्स क्रिकेटप्रमाणे विमेन्स क्रिकेटही आता आपण चॅम्पियन्स आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्यांनी ही सुरुवात केली त्यापैकी डायनाजी आहेत आणि म्हणून त्यांनाही आपण या ठिकाणी
सेलिब्रेट करत आहोत. आणि अर्थातच द आयकॉनिक रवी शास्त्रीजी, मला आठवतं बेन्सन अँड हेजेसची ट्रॉफी त्यावेळेस सगळ्या मॅचेस आम्ही बघायचो आणि रोज चर्चा व्हायची की ऑडी मिळणार कोणाला, हु विल द चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स अँड हु विल गेट ऑडी. आणि ज्या प्रकारचा खेळ त्यांनी त्या ठिकाणी केला, ती जी त्यांची स्टाईल होती, असा एक पाय पहिल्यांदा लेगच्या बाहेर जायचा, असं वाटायचं की पूर्ण विकेट उघडी आहे, आणि पूर्ण विकेट समोर येऊन ज्या प्रकारे ते सिक्स मारायचे, मला असं वाटतं की ती जी एक आयकॉनिक स्टाईल होती, बॉलरचा सत्यानाश करून टाकायची. आणि मला असं वाटतं की त्यात तो जो त्यांचा परफॉर्मन्स होता, आणि अर्थातच त्यांची जी काही स्पिन आहे ती तर अप्रतिम होतीच लेफ्ट आर्मनी, त्यामुळे एकूणच त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग पाहता, आणि ज्यावेळी महत्त्वाची खेळी खेळण्याची वेळ असायची, अशा वेळी हक्कानं ती खेळी खेळणारे हे रवी शास्त्री होते. आणि म्हणूनच आपण खरं म्हणजे त्यांची बॅटिंग, त्यांची बॉलिंग आणि त्यांचं ॲग्रेशन हे आपण सगळं बघितलं. आणि इथे मेन्शन देखील झालं की ऑन फील्ड तर ते बेस्ट होतेच, पण कोच म्हणूनही ते बेस्ट, कॉमेंटेटर म्हणूनही त्यांनी, म्हणजे आजही ही इज वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर्स. त्यामुळे एक अतिशय वर्सेटाईल अशा प्रकारची पर्सनॅलिटी, ज्यांनी भारतीय क्रिकेटला एक नवीन उंची दिली. आजही मला आठवतं की ती जी ऑडी आहे ती घेऊन असं गोल चक्कर, सगळे कोणी त्याच्या आत बसलाय, कोणी त्याच्या वर बसलाय, आणि अशी सगळी चक्कर त्या ग्राउंडला, त्या ठिकाणी मला वाटतं बहुतेक मेलबर्न असेल किंवा आय थिंक MCC होतं, त्या ठिकाणी ती चक्कर असं अगदी डोळ्यासमोर आमच्या त्या ठिकाणी येत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एका अतिशय भारतीय क्रिकेटला समृद्ध करणाऱ्या अशा प्लेयरचा आज आपण या ठिकाणी हा स्टँड त्याचं आज उद्घाटन केलेलं आहे. ही देखील अतिशय आनंदाची गोष्ट आहे.